नमस्कार. आज कुठं आहे बघा बरं. आज नवीन रानात आलोय बघा आम्ही मका तोडायला. हो का, मका मोडली बी, पाचून बी तोडलं. किती कामाचा आम्ही लेकरं आहे बघा बरं. मग कष्ट करावं लागतंय असल्या उन्हात. दिसना मी कुठं आहे ती सुद्धा. दिवस माझ्या तोंडावर चमकायला लागला. मी बसले म्हणलं चला 5 मिनिटं हेड्याव तर काढावं म्हणलं. तर आपण नवीन एक असं लक्ष्मी आणली बरं का. तुम्हाला आवडेल नक्कीच बघायला बानूसाठी. तर काय दी आहे तुमच्यासाठी बघायला, काय म्हणतात त्याला, सरप्राईज. तुम्हाला मी दाखवणार आहे नक्कीच. मला म्हणा येत नाही ग सरप्राईज काय ग, म्हणा येत नाही ग लेकराला. एक एक शब्द अवघड म्हणा येत. म्हणा जे येत आहे ते म्हणते मी. तर हो का, मका मोडली दिसते का तुम्हाला. हो का, कंस ढिगार सगळी मोडली. आता तोडायची. नेहमी बी तोडली पण मला कोयताच नाही म्हणून बसली. मालक गेल्यात कोयता आणायला. मग आता जी आहे त्या बाकीच्या बायांना ती गेला ती तोडतात. आणि आता मला यायचा कोयता. इकडं लांब आलोय रानात. आमच्याच गावात आहे भाळवणीतच, पण लांब तिकडे स्टेशनच्या पड्याला आलोय 7 नाल्याकडे. मग काय तर ते काय सरप्राईज आहे ते तुम्हाला नक्कीच मी दाखवणार आहे. ते तुम्हाला परवा दिवशी बघायला भेटेल. कारण आज शुक्रवार. आज शुक्रवारच्या आपल्या इथं मोठा असं बानूसाठी खास वस्तू आणली. आज आहे बानूचा बड्डे निमित्ताने आलं म्हणायचं. देवाने पाठवल्यासारखं. अशा काही गोष्टी असतात घडते त्या. अचानकच घडलेल्या गोष्टी चांगल्या असते त्या. आणि विचार करायचा महिनाभर आणि घ्यायचं 2 महिन्यांनी ते बरोबर नाही. मग ती विचार करून घेणं झालं. पण न विचार करता एका याच्यात 5 मिनिटातच त्या गोष्टी घडलेल्या असते त्या का नाही, त्या गोष्टी हमखास चांगल्या असते त्या. असं मला तर वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तर हे आपला नवीन चॅनल आहे. या नवीन चॅनलला सुद्धा तुम्ही नक्कीच लाईक करा. आणि दिसत नसेल तरी पण लाईक करा, आणि दिसत असेल तरी पण लाईक करा. मला माहीत नाही, कारण आपली जुनी ID जरा थोडासा प्रॉब्लेम आला आहे. त्यामुळं मी नवीन ID तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खोललेली आहे. त्यांना आमच्या बायांना बघायला नाही आवडत. नको नको म्हणते त्या, म्हणून नाही दाखवत मी. तर बाकीच्या तोडते त्या. ते कोयता नाही, ते कोयता आणायला गेले ती. काही एवढी तोडली बघा मका. बघा किती भारी वातावरण आहे का नाही. मस्त असं वातावरण. लेवून तावायला लागले. कंस 1 नंबर कंस आहे ती. आता कधी कोयता यायचा बाई. कष्ट केल्याशिवाय मार्ग आहे का. कष्ट करावाच लागतंय. बाईच्या जाती जन्म झाला, पोरगी जलमली म्हणलं की त्या बाईला का नाही, काच म्हणतात ना, काचच्या भांड्यासारखं बाईचा जीवन आहे. कष्ट करूनच सगळा परपंच बघायचा. सगळं मेंढरा हाकल्याने हाकायचं काम, कष्ट करायचं. पहिल्यापासूनच आलेला आहे. त्यामुळं काय वाटत नाही. पण जरा का एक दिवस तरी वाटतं की जीवाला सुख असावा. पण सुख काय मिळेना बघा. कुठं शोधावा सुख. कवा मिळन, जेव्हा स्वर्गात गेल्यावर तवर ना. तर म्हणलं चला तुमच्यापर्यंत पोचवावं म्हणलं आपल्या भावना. फुल नाही फुलाची पाकळी. आणि जे मी घेतलेली आहे ते तुम्हाला पण आवडेल. एका ताईची कमेंट आलती, त्या ताईला मी नंबर पण पाठवलेला आहे. त्या ताईंना काय अजून फोन नाही केला मला. करतील जेव्हा करायचं आहे तेव्हा. तर माझा जुना चॅनल असताना तर बरं वाटलं असतं, पण जरा थोडासा प्रॉब्लेम आला आहे. त्यामुळं तो हेड्यावर म्हणजे त्या चॅनलवर हेड्यावर येणार नाहीत. नवीन खोलला आहे त्याच्यावर पण कुणाला दिसतंय कुणाला नाही दिसत असं झालंय. पण जास्त त्या चॅनल माणसांना 4 वर्ष झालं त्या चॅनलवर बघण्याची सवय लागली. त्यामुळं ही नवीन चॅनल कोण बघना गेलंय. तरी पण मी टाकते. जेव्हा येतील तेव्हा येतील. मग काय आपलं टाकत राहायचं. मला सवय लागली पहिल्यापासून. कारण तुम्ही एवढे काळजीत राहिलेलं मला आवडत नाही. म्हणून म्हणलं आपलं चला करावा.
जरा सावलीलाच बसते मी, लय मला हिवायला. तर चला सावलीला बसू आपण. तर चला मालक आलाय वाटतं.